नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। नरेंद्र संभाजीनगरातली ही दृश्य आहे। संभाजीनगरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण हे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येनं नागरिक आणि आमदार पदाधिकारी देखील, नगरसेवक देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी भाजपचं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। तर आज छत्रपती संभाजीनगरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महात्मा फुले पुतळा परिसरातून या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। पैठण गेट आणि नूतन कॉलनी मार्गे रॅली क्रांती चौकात पोहोचणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। तर सचिन, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं आता या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे पोहोचलेले आहेत आणि या तिरंगा रॅलीला आता सुरुवात झाली आहे। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आता तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। ही तिरंगा रॅली छत्रपती संभाजीनगरातील संभाजी पेठ या परिसरातून आता क्रांती चौक परिसराकडे निघालेली आहे। आता ही रॅली गुलमंडी परिसरामध्ये दाखल झालेली आहे, ज्याला शिवसेनेचा गड म्हटलं जातं। तर त्या गडामधून आता देवेंद्र फडणवीस पुढे रवाना झालेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे शेण झील हा आकर्षित करण्यासाठी आणि त्यासोबतच देशभक्ती दाखवण्यासाठीचा हा एक प्रयत्न जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप करत आहे। त्यामध्ये भाजपचे नेते, मंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार सर्वजण सहभागी झालेले आहेत। मोठी संख्या या ठिकाणी या तिरंगा रॅलीमध्ये पाहायला मिळते आणि त्यासोबतच देशभक्तीपर घोषणाबाजी देखील केली जाते। या रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येमध्ये जनसागर एकत्रित तर आलेलाच आहे, मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक प्रकारे जनरेशन, जी नवीन जनरेशन आहे ती स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील केला जातो, असं देखील बोललं जात आहे। मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनी जालना या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून आता या ठिकाणी 2 वाजेची जी काही रॅली होती तर ती आता सुरू केलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी 4:30 वाजायच्या काही मिनिटांआधी ही रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे। आता ही छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरामध्ये दाखल होत आहे आणि या माध्यमातून आपण पाहतो या रॅलीमध्ये सर्वाधिक जास्त संख्या जर पाहिली तर शालेय मुलं असतील, कॉलेज महाविद्यालयीन मुलं असतील, कॉलेजचे तरुण असतील, हे देखील सहभागी झालेले आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून एक जनरेशन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजप पक्षाचा आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येमध्ये आता जनसागर पाहायला मिळतोय। निश्चितच सचिन, मात्र या रॅलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांशी आणि तिथे जमलेल्या सगळ्या, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की जेनझींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, कारण यावेळेस प्रत्येक आयोजन म्हणजे तिरंगा रॅली म्हणा किंवा कुठल्याही जल्लोष कार्यक्रमात देखील जेनझींना केंद्रस्थानी ठेवलं जातंय। तर यावेळेस आता मुख्यमंत्री काय संदेश देणार आहेत, काय संवाद साधणार आहेत नागरिकांशी किंवा जेनझींसोबत? रॅलीची जी सांगता होणार आहे ती छत्रपती संभाजीनगरचे क्रांती चौक परिसरामध्ये होईल। त्या ठिकाणी भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री हे जनतेशी संवाद साधणार आहेत, तरुण मुलांशी संवाद साधणार आहेत
कारण या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या ध्वजारोहण होणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी 14 ऑगस्ट रोजी ही जी काही रॅली आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेतीये आणि मुख्यमंत्री महोदय काय बोलणार, तरुणांशी काय बोलणार आणि त्यासोबतच हाच परिसर आहे काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये पाहण्यासाठी स्वतः हंदा मोर्चा मुख्यमंत्री निश्चितच. नसताना म्हणजे त्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेमध्ये असताना विरोधी पक्ष म्हणजेच या ठिकाणी फडणवीसांनी मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर आता याच परिसरामध्ये तिरंगा रॅली काढली जाते. मग त्या दोन काळांमधला बदल आणि त्यासोबतच आता या नवीन पिढीला छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला काय या भाषणातून म्हणा किंवा काय मुख्यमंत्री संबोधणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि मोठा प्रतिसाद या रॅलीला देखील पाहायला मिळतोय. निश्चितच सचिन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहात. आपण पाहतोय हे आत्ताच्या घडीची महत्वाची दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं, तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे पुण्याचे दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर गोमूत्र टाकून शुद्धीकरण केल्यानं काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे. बालगंधर्व चौकातील आंदोलनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर तसेच काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या आंदोलनात हे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर भाजपने केलेल्या कृतीच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमकपणे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. आपण आताच्या घडीची ही दोन दृश्य पाहतोय. एक छत्रपती संभाजीनगर मधील जिथे तिरंगा रॅली सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं नागरिक आणि जेन्झीस देखील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ही तिरंगा रॅलीचं आयोजन ठिकठिकाणी भाजपकडून करण्यात येत होतं आणि आज छत्रपती संभाजीनगरात ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. दुसरी दृश्य आपण पुण्यातले पाहतोय. राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर गोमूत्र टाकून शुद्धीकरण केल्यानंतर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बालगंधर्व चौकातील आंदोलनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर तसेच काँग्रेसचे सर्व नेत्यांचा सहभाग देखील या आंदोलनात आपल्याला पाहायला मिळतोय. आपण दृश्य पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सचिन, आपण पाहतोय की रस्त्यांवर खूप गर्दी आहे. नागरिक आणि अनेक भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील इथे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा परिणाम कुठे वाहतुकीवर पाहायला मिळतोय का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रॅली होणार होती, तर त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे. हा परिसर आता आपण पोहोचलेलो आहोत या रॅलीच्या माध्यमातून. पैठण गेट परिसरामध्ये ज्या ठिकाणी भाजपचे नेते मुख्यमंत्री हे देखील दाखल झालेले आहेत. आता हे पैठण गेट परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. म्हणजे सर्वाधिक जास्त या परिसरामध्ये जी नागरिकांची गर्दी असते, खरेदी करण्यासाठी गर्दी जी आहे त्या अरे नितीन तू फ्रेम लाव पहिली. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे हल्द्वानी या ठिकाणी एका रॅलीला संबोधित करण्याकरता रामलीला मैदान या ठिकाणी गेले होते. रॅली संपल्यानंतर त्या ठिकाणच्या मनुवाद्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी खरगे साहेब गेले, जे दलित समाजातले आहेत आणि ते त्या ठिकाणी गेल्याच्या पार्श्वभूमीवर ते मैदान अशुद्ध झालं म्हणून शुद्धीकरणाचा जो त्या ठिकाणी त्यांनी घाट घातला, गंगाजल टाकून ते परिसर जो स्वच्छ केला, जो तथाकथित स्वरूपामध्ये जो शुद्ध केला, या घटनेचा आम्ही त्रिवार निषेध करतो. आणि हा निषेध करत असताना आपल्या देशात पुन्हा अस्पृश्यता लादल्या जाते का, ही देखील एक फार मोठी या निमित्तानं शंका नव्हे तर हा धोका देखील या ठिकाणी आम्ही अधोरेखित करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, ही प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. सावित्रीबाई फुले मुलींना शिकवतात आहे आणि त्या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहेत. ही मनुवादी संस्कृती आजही कुठेतरी तिला खतपाणी मिळत आहे. आणि एवढंच नाही तर काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 वर्षाचा प्रवेश नाकारला गेला. ती प्रवृत्ती आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी जिवंत आहे. शाहू महाराजांच्यासाठी आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि ते मोठ्या संख्येनं नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले पाहायला मिळतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण पाहतोय पंकजा मुंडे, राम शिंदे देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत. जोरदार असं शक्ती प्रदर्शन भाजपकडून करण्यात येत आहे. आपल्याला हे दृश्य पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. राम शिंदे तसंच पंकजा मुंडे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गिरीश महाजन, अतुल सावे, भागवत कराड देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. जोरदार घोषणा, जोरदार शक्ती प्रदर्शन देखील इथे केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार देखील या रॅलीत सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन देखील इथे करण्यात येते आहे. आपण हे दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं जेनझीला केंद्रबिंदू मानलं जातं आणि मोठ्या संख्येनं जेन अल्फा देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत. निश्चितच आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नागरिक आणि पदाधिकारी आहेतच, मात्र युवक देखील मोठ्या संख्येनं इथं सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत का? जेनझींचा सहभाग किती पाहायला मिळतोय तिथे? छत्रपती संभाजीनगरमध्ये या भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये मोठा जनसागर आहे आणि या जनसागरामध्ये लक्ष वेधून घेणारी गर्दी म्हणजेच तरुणांची देखील गर्दी चांगली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची संख्या देखील आपण या रॅलीमध्ये पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही रॅली 14 ऑगस्टला जी निघतीये, तर या रॅलीला प्रतिसादही चांगला मिळतोय आणि यामध्ये भाजपचे नेते, नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक आणि सर्वाधिक जास्त तरुणांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे. कारण त्यामध्ये महाविद्यालयातील मुलं आहेत, मुली आहेत आणि ही संख्या जी आहे ती फार मोठी आहे. जेनझीला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलाय. एवढंच नाही तर भाजपनं सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही सोशल मीडिया क्रिएटर आहेत त्यांना सुद्धा स्वतःकडे ओढून त्यांच्या मोबाईलवर त्यांना व्हिडिओ बनवायला लावलेले आहेत आणि यामध्ये सहभागी व्हा असं देखील त्यांनी आवाहन केलेलं होतं. म्हणजे जेनझी सर्वाधिक जास्त जन आकर्षित होते त्या पद्धतीने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता या रॅलीच्या माध्यमातून एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न आणि आम्ही तरुणांसोबत आहोत, आम्ही जेनझी सोबत आहोत, नवीन पिढी सोबत आहोत हा दाखवण्याचा उद्देश आणि हा प्रयत्न देखील म्हणावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये या रॅलीला एक प्रतिसाद मिळालेला आहे. मात्र हे आणखी एक महत्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित करायचा आहे. जे नेते आहेत म्हणजे अंबादास दानवे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी या रॅलीमध्ये लहान लहान मुलं देखील अभ्यास सोडून शाळेतील मुलं या ठिकाणी आणले जाणार आहेत असं देखील त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आणि त्यांनी यादी देखील मुलांच्या नावाची टाकलेली होती. मग यामध्ये दुसरीकडे पाहिलं चित्र तर नेत्यांनी सुद्धा सांगितलं की यामध्ये 10वीच्या पुढील मुलं असतील किंवा महाविद्यालयीन आणि त्यासोबतच नवीन जनरेशन तरुणी असतील यांचा सहभाग असावा असं देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर आता यामध्ये या रॅलीमध्ये तरुणांची संख्या देखील पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी तरुणही आहेत, वृद्ध देखील आहेत आणि काही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते देखील आपण रॅलीमध्ये पाहतोय. त्यामुळे इकडे यशस्वी रॅली जी म्हटली जाते ते भाजप करण्याचा प्रयत्न जो आहे त्यांनी केलाय. मुख्यमंत्री येणार म्हटल्याच्या नंतर संपूर्ण शहरभरामध्ये बॅनरबाजी, फ्लेक्सबाजी जी होती भाजपची पाहायला मिळाली. सर्वत्र या ठिकाणी एक मोठी संख्या जी आहे ती देखील पाहतो आपण. छत्रपती संभाजीनगरमध्ये या रॅलीच्या माध्यमातून एक ताकद म्हणा या रॅलीच्या माध्यमातून स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि त्यामध्ये भाजप यशस्वी देखील ठरत आहे असं देखील म्हणावं लागेल. जेनझीचा देखील मोठा प्रतिसाद आहे कारण ही रॅली जी आहे ती आता एक शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचायला आता काही मिनिटच बाकी आहेत. त्यानंतर ही रॅली म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये शेवटच्या टप्प्यावर पोहोचेल. ही रॅली त्यांचा जो उद्देश होता तो पूर्ण म्हणजे या ठिकाणी जेनझीला नवीन पिढीला आकर्षित करण्याचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी यशस्वी होताना आपण पाहू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता जी काही सोशल मीडियावरील पिढी आहे ती नेमक्या अशा मैदानातील नेत्यांना किंवा मैदानातील पक्षांना कसा प्रतिसाद देतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
निश्चितच सचिन, आपण पाहतोय खरं तर हे दृश्य आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात झेंडा घेऊन यात सहभागी झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात तर आहेच, शेवटपर्यंत गर्दी आपल्याला पाहायला मिळते, पण ही रॅली साधारण किती वेळ असणार आहे आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे? ही रॅली आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि चिखलेखाना चौक ज्याला म्हटलं जातं छत्रपती संभाजीनगर मधील, तर तिथून काही मिनिटांचंच अंतर आहे. ते म्हणजे या ठिकाणी क्रांती चौक परिसरामध्ये ही रॅलीचा शेवट व्हायला पोहोचायला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील हा शेवटचा पॉईंट असणार आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर स्वतः मुख्यमंत्री हे जनतेशी संवाद साधणार आहेत, तरुणांशी संवाद साधणार आहेत. मग या संवादामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर बोललं जाणार, तरुणांना कसं आकर्षित केलं जाणार, छत्रपती संभाजीनगरकरांना या भाषणातून काय मिळणार आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आणि ज्वलंत प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, त्यावर हे काय बोलणार ते पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळं ही नवीन पिढी आता कुठंतरी सर्वाधिक जास्त लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप देखील पुढे त्यांना सरसावत आहे. भाजप देखील पुढे आलेली आहे आणि यामध्ये सर्व शहरातील नेते असतील, इतर जिल्ह्यांमधील नेते असतील, इतर विभागातील सुद्धा मराठवाड्याच्या बाहेरचे देखील नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता शेवटचा टप्पा या रॅलीचा आता पोहोचत आहे. त्यामुळे आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी स्वतःच्या शिदोरीत काय आणलंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र सचिन, या रॅलीच्या निमित्तानं काही भाजपकडून काही राजकीय मुद्दे मांडण्यात येणार आहेत का? काही उपक्रम राबवण्यात आलेले आहेत का? या रॅलीच्या माध्यमातून उपक्रम म्हणजे जे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तर त्या लोकांसाठी, त्या नागरिकांसाठी या रॅलीच्या माध्यमातून त्यांची सोय जी आहे मग ती सोय करण्यात आलेली आहे. मग सोय कोणती? मग ते त्यांच्यासाठी पाण्याची असेल किंवा त्यासोबतच दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी प्रत्येक ठिकठिकाणी नागरिक भेटण्यासाठी थांबलेले आहेत आणि मुख्यमंत्री ज्या परिसरातून जात आहेत, पुढे पुढे जात आहेत, तर त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली जाते. मग मुख्यमंत्री जेव्हा दाखल होतील म्हणजे ज्या चौकामध्ये दाखल होतील तो शेवटचा टप्पा असणार आहे. तर मग या शेवटच्या टप्प्यामध्ये आता मुख्यमंत्री नेमकं छत्रपती संभाजीनगरकरांना काय देणार, त्यांच्या पत्री काय पाडणार हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे या म्हणजे पाण्याचा प्रश्न जो आहे तो एवढा गंभीर आहे की जर विचारलं गेलं तर शहराचा उगवता मुद्दा जो आहे तो आतापर्यंत सोडवला गेलेला नाहीये किंवा काय गरजेचं आहे तर सर्व छत्रपती संभाजीनगरकरांचे संभाजीनगरकर नागरिक म्हणणार की आम्हाला पाणी हवंय, कारण पिण्याचं पाणी जे आहे ते 8 दिवसाआड, 10 दिवसाआड, 12 दिवसाआड हे नागरिकांना मिळतंय. पण अशामध्येच आता मुख्यमंत्र्यांच्या तोंडून काय ऐकायला मिळणार, मुख्यमंत्री तोंडून काय घोषणा केली जाऊ शकते, कारण तारीख पे तारीख आणि डेडलाईन ज्या होत्या त्या दिलेल्या होत्या. त्यानंतर आता या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री काय बोलणार हे सर्वांचं लक्ष वेधून घेणार ठरत आहे. आणि आता ही रॅली जी आहे ती फक्त काही तासांच्या आधी सुरू झालेली आहे, ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. फक्त काही मिनिटांमध्येच आता ही रॅली समाप्त होईल आणि त्यानंतर जनतेला काय संबोधलं जाणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधलं आजपर्यंतचं जे हे राजकारण पाहिलं त्याच पार्श्वभूमीवर ही जी रॅली आहे ती खरं तर महत्वाची मानली जाते. आतापर्यंत राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर कोणताही राजकीय पक्ष जर म्हटला तर त्यांना जर स्वतःचा श्री गणेशा करायचा असेल किंवा पार्टी लॉन्च करायची असेल तर तो सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करतो किंवा प्राधान्य देतो म्हणजे मराठवाड्याला. आणि मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगरला कोणत्याही पक्षांच्या युद्ध करायचे असतील तर ते संभाजीनगर मधूनच ठरतात. कोणताही पक्ष राज्यात लॉन्च करायचा असेल तो छत्रपती संभाजीनगर मधूनच होतो. मग हे सर्व काही होत असताना आता राजकीय दृष्ट्या जर पाहिलं गेलं तर एक ताकद म्हटली जाते. राजकीय दृष्ट्या जर पाहायचं म्हटलं तर ही प्रयोगाची भूमी आहे. मग या प्रयोगाच्या भूमीमध्ये आता देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत. मग जे जिला आकर्षित करण्याचा प्रयोग आहे हा कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं आहे. आता ही गर्दी जमलेली आहे, मात्र गर्दी किती गर्दी बनते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. फक्त फोटोपुरतं व्हिडिओपुरती गर्दी मर्यादित राहणार की स्वतःपर्यंत कायमचे आपले एक फॅन बेस म्हणा तो आपल्याकडे चेष्टा करणारे प्रेक्षक म्हणा ते कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे. मात्र सचिन, आता या रॅलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झालेले आहेतच आणि ते आता नागरिकांशी संवाद साधतीलच. मात्र कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर असणार आहे मुख्यमंत्र्यांचा? संभाजीनगरमधल्या कोणत्या जे महत्वाचे प्रश्न आहेत ते मांडले जाणार आहेत या संवादातून? आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हाही मुख्यमंत्री आलेले आहेत तेव्हा नागरिकांचा एक ज्वलंत प्रश्न होता आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच मुद्द्यावर आणि त्याच प्रश्नावर वारंवार बोललेले आहेत. तो मुद्दा आणि तोच प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचं काय होणार, कधी येणार, कधी देणार हे नागरिकांनी प्रश्न विचारलेला होता. तर आता सर्वात महत्वाचं आता या भाषणातून मुख्यमंत्री महोदय पिण्याच्या पाण्यासंदर्भात काय निर्णय घेतात किंवा काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता ही रॅली जी आहे त्यात अंतिम टप्प्यात पोहोचतीये.
ही रॅली आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याच्या नंतर आता पिण्याच्या पाण्यासंदर्भामध्ये काय घोषणा केली जाते, कारण याआधी फक्त तारीख पे तारीख वेळच्या वेळ दिलेल्या आहेत, मात्र वेळा देऊन कुठल्याही प्रकारे नागरिकांना दिलासा मिळालेला नाहीये. तारीख पे तारीख दिलेली आहे, म्हणजे शेवटची डेडलाईन आता अधिकाऱ्यांना म्हणजे बऱ्याचदा तरी झाडलेलं आहे, मात्र तरी सुद्धा पाणी पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. अंतिम टप्प्यामध्ये पाणी आले, शहरापर्यंत आले, मात्र नागरिकांच्या नळाला आणि नागरिकांच्या भांड्यांमध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे आता एक महत्वाचं म्हणजे नेमकं काय या भाषणातून दिलं जाणार आणि कोणता मुद्दा म्हणजे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करून घेणार हे पाहणं महत्वाचं असताना पिण्याच्या पाण्यासाठी आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, काय बोलतात हे आता ऐकणं देखील आता तेवढंच महत्वाचं आणि लक्षवेधी बनलेलं आहे. सचिन, आपण पाहतोय ही गर्दी तर आहेच, मात्र आता ही रॅली कुठपर्यंत पोहोचली आहे? मुख्यमंत्री फडणवीस कधी बोलणार आहेत आणि पोलीस बंदोबस्त कसा तैनात केलेला आहे आणि काही सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावण्यात आलेले आहेत का तिथे? संभाजीनगरमधील अंतिम टप्पा म्हणजे क्रांती चौक परिसरात ही तिरंगा रॅली पोहोचलेली आहे. आता या ठिकाणी या रॅलीची सांगता होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय, मंत्री, इतर जे सहभागी झालेले आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक, इतर नेते आता हे या ठिकाणी दाखल होऊन आपलं भाषण करणार आहेत. मग मुख्यमंत्री काय बोलणार, मुख्यमंत्री जे मुद्दे मांडणार आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शेवटचा टप्पा आहे, फक्त काही क्षण, काही सेकंद आता बाकी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री जेव्हा या ठिकाणी व्यासपीठावर जाणार तर एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सर्वांच्या मनातला एक प्रश्न आहे, सर्वांच्या मनाला भेदून जाणारा प्रश्न आहे, तो म्हणजे संभाजीनगरच्या पाण्याचा. एकीकडे म्हटलं जातं धरण उशाला कोरड घशाला, कारण जीवनवाहिनी लाईफ लाईन जाळीपाडी म्हटलं जातं, तर त्या लाईफ लाईन असताना देखील पिण्याचं पाणी मिळत नाहीये, वेळेवर मिळत नाहीये. काही परिसर असा आहे तर अद्यापही महानगरपालिकेच्या नळाचा एक थेंब देखील त्या ठिकाणी दाखल झालेला नाहीये. मग नळाला पाणी येत नसताना मुख्यमंत्र्यांकडून या पाण्यासंदर्भात काय बोललं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जर ते पाण्यासंदर्भात काही बोलले नाही आणि दुसऱ्याच मुद्द्यांवर बोलले तर मग सर्वात प्राधान्यानं पाण्याचा प्रश्न जो आहे तो कुठेतरी मागे पडू शकतो असं देखील बोललं जातं. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात पाण्यासंदर्भात काय निर्णय घेणार आता हे सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. यामध्ये नवीन जनरेशन सहभागी झालेले आहेत, नवीन पिढी सहभागी झालेली आहे. मात्र नवीन पिढीच्या पालकांनी आतापर्यंत पाण्यासाठीचा जो काही संघर्ष केलेला आहे, आतापर्यंत जे काही त्रास सहन करून घेतलेला आहे, ती या पिढीला जाण आहे की नाही, या पिढीची जी म्हणजे एक उत्सुकता जी आहे ती मुख्यमंत्री काय बोलणार या विषयावर आहे. मात्र त्याच पिढीच्या पालकांसाठी पाण्याचा प्रश्न जो आहे तोही गंभीर आहे, त्यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. फक्त नवीन पिढीसाठी जेव्हा मुख्यमंत्री दाखल होतात तेव्हा त्याच पिढीच्या पालकांसाठी देखील काय मुद्दे उपस्थित केले जाणार आणि काय मुद्दे त्यांच्यासाठी दिलासा देणार असणार आहेत हे पाहणं देखील महत्वाचं आहे. सचिन, मात्र आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काही देशभक्तीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत का तिथे? मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दुसरे अद्यापही कोणत्या कार्यक्रमांची यादी किंवा रूपरेषा समोर आलेली नाहीये. मात्र हीच एक तिरंगा रॅली ही संपूर्ण शहरामध्ये तरुणांना घेऊन एकत्रित आलेली आहे. तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन निघालेली आहे. आता ही तिरंगा रॅली क्रांती चौकामध्ये पोहोचलेली आहे. काही मिनिटांमध्येच आता मुख्यमंत्री महोदय आता जनतेसोबत संवाद साधणार आहेत, जनतेशी बोलणार आहेत आणि जनतेला बोलत असताना, जनतेशी संवाद साधत असताना नेमकं काय काय बोलणार मुख्यमंत्री महोदय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मुद्दा आणि पाण्याचा प्रश्न जो आहे तो तेवढाच गंभीर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री महोदय दाखल झाल्याच्या नंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतात ते म्हणजे पाण्याचा प्रश्न. कारण या रॅलीमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांना पिण्याचं पाणी जे आहे ते बाटलीने मिळालं, मात्र आतापर्यंत गावकऱ्यांना, छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाहीये. आता मुख्यमंत्री या रॅलीच्या माध्यमातून एक देशसेवेचं एक प्रतीक दाखवतात. एक देशसेवा काय असते तर देशासाठी तरुण पिढीचं महत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. मात्र पाण्यासंदर्भात आता मुद्दा उपस्थित करणं महत्वाचं आहे. त्यामुळे महत्वाचं म्हणजे तुम्ही विचारल्याप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त, तर या ठिकाणी हजारो पोलिसांचा ताफा जो आहे तो सुरक्षेसाठी वापरण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस बंदाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ही रॅली निघत आहे. म्हणजे अनुचित प्रकार घडू नये आणि कुठल्याही प्रकारे राजकीय वळण याला वेगळं मिळू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. रॅलीतून आता रॅली झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत, मात्र या संवादातून काही विरोधकांना काही बोलण्याची शक्यता आहे का? रॅली सुरू व्हायच्या आधी विरोधक जे आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, ते म्हणजे विरोधी पक्ष नेते राहिलेले म्हणजे आताचे आमदार, शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी एक यादी पोस्ट केली होती. त्या यादीमध्ये काही नावं होती, लहान म्हणजे शालेय मुलांची होते. तर त्यांचं मत असं होतं की शालेय मुलांना त्यांचा अभ्यास सोडून या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि शालेय मुलांचं कुठेतरी नुकसानही या पक्षाकडून केलं जाऊ शकतं असं ते म्हटलेले होते. मात्र
मग त्यानंतर या रॅलीमध्ये जे काही सहभागी झाले ते मग काही मुलंही आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, मग त्यांचा सहभाग आणि त्यानंतर हे केलेलं ट्विट यावर देखील विरोधकांना काय तोडा लागवला जाणार हे आता पाहावं लागेल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे प्राधान्य विकासाला दिलं जाणार की अशा प्रकारे विरोधकांना उत्तर देण्यासाठी दिलं जाणार आता हे पाहायचं आहे. त्या ठिकाणी हजारोंची गर्दी आहे, क्रांती चौक परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. फक्त व्यासपीठावर पोहोचायला काही सेकंद बाकी आहेत आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे आता व्यासपीठावर स्वतः नेते पोहोचत आहेत, मुख्यमंत्री पोहोचत आहेत आणि या मुद्द्यांमधून राजकीय नेत्यांच्या या काही महत्वाच्या टप्प्यांमधून या शहराला, या मराठवाड्याला, या विभागाला काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता मुख्यमंत्री सचिन, महोदय यावर दाखल होत आपलं आहेत. लक्ष राहिलंच. मात्र तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.